गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7:06 झालेली आहेत. आपण आता बन गार्डन पुलाच्याही थोडं पुढे आलेलं आहे. साधारण रॉयल कॅनॉट बोट क्लबपाशी. आणि हे जे आपल्याला काय दिसत असेल हे रॉयल बोट क्लबच्या जवळपासचा एरिया. समोर आहे ते, समोरच्या बाजूला येरोडा आणि इकडे पुढे हे बहुधा BGचं असावं, जिथे काही वस्ती नाही ते. हे रॉयल बोट क्लबचं बोटिंग आहे साधारण. आज आपण इकडे पुढे जाणार आहोत. असं म्हणजे इकडे पुढे म्हणजे साधारण जे मागे पुढे अगदी पुढे जे दिसतं आहे ते नाईक बेट, तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. आत्ता मुळात मी सुरुवातच आज इथपासून केलेली आहे. म्हणजे रॉयल बोट क्लब किंवा येरोडा ब्रिज ते नाईक बेट ह्याच्या मध्यापासून. आणि आपण असं पुढे पुढे जाणार आहोत. ते नदी सुधार प्रकल्पातली जी काही कामं आहेत ते आत्ता ह्या एरियामध्ये साधारण अशा प्रकारचे आहेत. पहा, मुळामोठा नदी सुधार प्रकल्पातली ही कामं आहेत सर्व. पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्पाचा एक मोठा घाट घातला आहे. 2018 साली केलेल्या एका प्रकल्पाच्या अंदाजपत्रक 2,619 कोटी रुपयांचे आहे. हे सर्व पैसे अर्थातच करदात्यांच्या म्हणजे आपल्याच खिशातून जाणार आहेत. त्यामुळं हा प्रकल्प काय आहे, कसा आहे, त्याचे परिणाम काय होतील या प्रश्नाची शास्त्रीय उत्तरे शोधणे ही केवळ परिस्थितीची गरज नाही तर आपली जबाबदारी आहे. पर्यावरण क्षेत्रातील लढवय्ये कार्यकर्ते, आर्किटेक्ट, पुणे शहर विकास आराखडा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रीय हरित प्राधिकरणामध्ये नद्यांवरील अतिक्रमणे आणि प्रदूषणाच्या विरोधात अनेक दावे दाखल करणारे सारंग यादवाडकर यांच्या जागतिक पर्यावरण बाबतीत त्यांनी भाष्य केलेलं आहे. पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना पुणे महानगरपालिकेने सांगितलं आहे या नद्यांमुळे येणारे पूर कमी करावेत, नद्या स्वच्छ कराव्यात, नद्याचे पुनरुज्जीवन करायचं आहे आणि नद्यांचे आणि नागरिकांचे नाते जोडायचे. या प्रकल्पामुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मुळा मुठा या 44 किलोमीटर लांबीच्या नद्यांचे पुनर्जीवन होईल. यामध्ये प्रामुख्याने नदीपात्रात दोन्ही बाजूंना 30 ते 40 फूट उंचीच्या कॉन्क्रीटच्या किंवा दगडी भिंती बांधून नदीला एखाद्या कॅनॉलसारखे स्वरूप दिले जाणार आहे. म्हणजे असे पहा, दोन्ही बाजूला हे. या व्यतिरिक्त या ठिकाणी नदीपात्रात बंधारे बांधून या नद्याचे प्रवाह अडविण्यात येणार आहेत. हे प्रवाह पुढील ठिकाणी असणार आहेत. मुठा नदीवर गरवारे कॉलेजजवळ, मुळा नदीवर कॅन्टोन्मेंटजवळ कसपटे वस्ती, मुठा नदी वियरपाशी मुंडवा केटी. सध्या वापरात असलेले 4 पूल तोडण्यात येणार असून 7 पुलांची उंची नदी प्रवाहाचे अडथळे कमी करण्यासाठी वाढविण्यात येणार आहेत. अहमदाबादमधल्या साबरमती नदीच्या पुनर्जीवन प्रकल्पावर ही कल्पना आधारित आहे. एकेकाळी पुणे शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या नदीची आत्ताची अवस्था दयनीय आहे. नद्यांना जणू नाल्याचे स्वरूप आलेले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने हा नदी सुधार प्रकल्प हाती घेतलेला आहे. मार्च 2022
मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाच्या कामात नदीकाठच्या 6000 झाडे कापली जाणार आहेत. म्हणजे ही जी 6000 झाडं आहेत ती अशा प्रकारची आहेत. तर आता हे पाहिजे अशा प्रकारची ही झाडं कापली जाणार आहेत. पण ते इथं कोर्टाची ऑर्डर नसल्यामुळे ही कापली जात नाहीत. अशा प्रकारची झाडं वाढलेली म्हणजे तर आपण आता मित्रांनो असं पुढे जात जाऊ. समोर मला जे थोडंफार दिसतं आहे ते नाईक बेट आहे. आणि या दिशेने आपण सरळ गेलो तर संगम घाटाकडे किंवा अहिल्यादेवी घाटाकडे किंवा RTOकडे आपण जाऊ शकतो. आणि ही जी कामं चालली आहेत पहा इथे सुद्धा आता मोस्टली घाट असण्याची शक्यता आहे. आणि ही जी थांबलेले मी जसं म्हटलं तुम्हाला हे जे काय आक्षेप घेण्यात आलेले आहेत ते केवळ ह्या झाडांमुळे. आणि इथे काही काम नाही होत पहा. पूर्णतः ठप्प आहे. आता केवळ एक हे झाड आहे पहा. असे ह्या बाजूला बरीच झाडं आहेत. आता पुढे काही दिसत नाही आहे. आपण असं पुढे जात राहू. साधारण एक त्या नाईक बेटाकडे जात राहू. आणि साधारण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हे पहा असं दिसतं आहे. इथे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आपण असं इकडे त्या नाईक बेटाकडे चाललेलो आहे. आता इकडे अशी एक वस्ती आहे ज्याला भैयावाडी म्हटलं जातं. आणि आपण असं हे पहा आपण असं मागून आलेलं आहे. आणि असं पुढे निघालोत. समोर जे दिसतं आहे ते नाईक बेट. आपण आता नाईक बेटाच्या दिशेने म्हणजेच आंबेडकर आपलं अहिल्याबाई होळकर घाटाकडे निघालेलं आहे. तर आपण असं निघाल्यानंतर मी जसं म्हटलं तुम्हाला ज्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. मला तो जमत नाही आहे खरं ॲक्च्युली. ठीक आहे चला जेवढं होईल तेवढं पाहूयात. तर मोस्टली आपल्याला जितकं जमेल तितकं जाण्याचा प्रयत्न करूयात आपण इकडे. जसं मी म्हटलं तुम्हाला की हे नाईक बेट मी आलो मित्रांनो खरं पुढे. पण अशा दुर्गातून आलो पा. हे फारच अवघड होतं मला उतरायला येणं. आणि इथे हे चॅनलिंगचे कामं चाललेले आहेत नशिबा. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला की आपण जाणार आहोत ह्या नाईक हे संगम घाटाकडे. तर समोर जे दिसतंय ते नाईक बेट. हे समोर हे पोचलो मित्रांनो आपण आता ह्या नाईक बेटाकडे. हे नाईक बेट इथपासून असं सुरू होतं. आपण असं मागून आलो आहोत. ते पलीकडे हे नदीपात्रच आहे. आणि ह्या दोन नदीपात्रांच्या मधलं हे ह्याला नाईक बेट म्हटलं जातं.
तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे नाईक बेट जसं म्हटलं मी आपल्याला, तर आता इथून पुढे मला जाता येणार नाही आहे, कारण पुढे आपले वाहन जाऊ शकत नाही आहे. साधारण इथपर्यंत त्याची इथल्या कामं सुरू आहेत पहा. आपण असं मागून आलो आहोत, म्हणजे येरोड्याकडून आलेलो आहे. माझ्या सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे सारखं मला फिरवावं लागतं. एनिवे, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.